विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर निलेश लोंढे आणि आपण BA द्वितीय वर्षातील मराठी वैचारिक साहित्य या अभ्यासपत्रिकेच्या अंतर्गत जशी स्त्री तसेच पुरुष या प्रकरणाचा अभ्यास करत होतो. मागच्या 2 तासांमध्ये आपण हा घटक वाचून आणि समजून घेतलेला आहे. यावरून आपल्या लक्षात येईल की मानवी जीवनामध्ये पुरुष किती पराक्रमी असला, किती शूरवीर असला, तरीही स्त्री देखील त्याची अर्धांगिनी आहे. निसर्गानंच तिला बनवलेलं आहे असं लेखिका सांगताना दिसतात. त्याचबरोबर धर्म ग्रंथामध्ये जे सांगण्यात आलेलं आहे की स्त्री ही पतिव्रता असली पाहिजे, तिनं पतीची सेवा केली पाहिजे, तर त्यांनी ही सुद्धा एक अट टाकलेली आहे लेखिकेनं की पतीसुद्धा त्याच गुणाचा असला पाहिजे. तो जर दारू पिऊन येत असेल, तो जर त्रास देत असेल, तर अशा ठिकाणी ती स्त्री त्याचा देव म्हणून किंवा पतिदेव म्हणून विचार करणार नाही. याउलट ती सुद्धा तसा धर्म कोणताही पाळणार नाही. म्हणजे पुस्तकातले जे नीतिनियम आहेत ते चुकीचे आहेत, ते कालबाह्य आहेत असं लेखिका वारंवार सांगते आहे. त्याचबरोबर पुरुषाला जे महत्त्व मिळतं समाजामध्ये ते एका स्त्रीमुळेच मिळतं हेही त्यांनी अधोरेखित केलेलं आहे. जर एखादी स्त्री नसेल तर त्या पुरुषाला विशेष महत्त्व दिलं जात नाही. जर एखादं संकट आलं तर त्याच्या मुलाबाळाकडे पाहून लोक त्याला माफ करतात. तर अशा प्रकारे त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्हाला सगळे पैसे जर दिले, सगळे ऐशोआराम दिला आणि त्या पुरुषाच्या सोबत कोणतीही त्याची पत्नी किंवा एखादी स्त्री नाही दिली, तर कितीही संपन्नता असूनही तो फारसा सुखी राहणार नाही. याउलट जर एखाद्या स्त्रीला सगळं ऐश्वर्य दिलं आणि तिच्यासोबत जर पुरुषच दिला नाही, तिचा पतीच नाही दिला, तर तिच्यासाठी सुद्धा ते सगळं त्रासदायक असेल. तर हे सगळे सद्गुण जे आहेत किंवा सगळे जे दुर्गुण आहेत हे सगळ्यांमध्येच आहेत. जसे स्त्रिया पुरुषांच्या मानानं कमजोर असतात थोड्याशा. पुरुष शत्रूवर विजय करू शकतो, दारुगोळे करू शकतो, सगळं करू शकतो. परंतु रामाला सुद्धा जेव्हा त्याची पत्नी पळून नेली जाते तेव्हा त्याला सुद्धा रडत फिरावं लागतं. दीनवाने भिकारी होऊन अरण्यात तिला शोधावं लागतं. याकडे लेखिकेनं लक्ष वेधून घेतलेलं आहे. आता स्त्री आणि पुरुष यांच्या संबंधामध्ये पुरुष हा जरी शक्तिशाली असला, त्याच्यामध्ये ताकद जरी जास्त असली, तरी शेवटी स्त्रीच्या शस्त्रापुढे तो काहीच नाही. आणि हे स्त्रीचं सामर्थ्य काय असतं, म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनात, एखाद्या पुरुषाच्या जीवनात स्त्रीचं सामर्थ्य काय असतं हे सांगण्याचा प्रयत्न इथं केलेला आहे. त्या म्हणतात, तुम्ही घोड्याप्रमाणे म्हणजे सिंहावर बसून सुद्धा तुम्ही घोड्याप्रमाणे पळाल, परंतु अबला हिच्या एका नेत्रकटाक्षाने तुमचे धैर्य, शौर्य, तेज, वीरश्री गळून जाऊन लागलेच तिच्या पुढे कुत्र्यासारखे पाय चाटावयास धावता. म्हणजे तुम्ही किती शूर असला तरी शेवटी जी सुंदर स्त्री असेल तिच्या पुढे तुमचं काहीही चालत नाही. ती एका डोळ्याच्या बाणानंच, फक्त पाहिल्यानंच तुम्हाला घायाळ करू शकते. अरे तलवारीने, शस्त्रांनी कोणीही कोणाला घायाळ करीनच करील, यात काही मोठा पुरुषार्थ नाही. पण जे कोणी नुसत्या दृष्टीने दुरून पाहिल्याबरोबर हाय हाय करण्यास लावील ते खरे. तेव्हा आता जास्त पराक्रमी कोण, ती स्त्री किंवा तुम्ही? अरे जी तुम्हावर प्राणापेक्षा अधिक प्रीती करते, तुमची आई देखील तुम्हास लहानपणी जपली नसेल तितकी ही आता ऐन बाणीच्या वेळेस तुमच्या जीवात जपते, तुमच्या आज्ञेत केवळ बिजलीप्रमाणे लवते. या संसारात नाना तऱ्हांनी तुमच्या अब्रूस कोणत्याही प्रकारे धक्का न बसावा म्हणून जपते. जेव्हा पाहावे तेव्हा सेवेत हजर, सुखदुःखाच्या वेळी अमृताचे वल्लीप्रमाणे सदा सर्वदा सर्व सोसून निरंतर गोडच. अशा पद्धतीने ही स्त्री आई बनवून, पत्नी बनवून, प्रेयसी बनवून तुमच्यासोबत राहते. सारांश, तुम्हाला जिकडून सुख होईल ते करण्यास मर्यादा सर्वदा तयार अशी जी ही तिला तुम्ही नाना प्रकारे दोष देऊन
या पृथ्वीतलाचे तळी घालू पाहता, याची तुम्हास काहीच लाज वाटत नाही का रे? शेवटी त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की आई जन्म देते, पत्नी सांभाळते, तुम्हाला खाऊ घालतात, तुम्हाला सांभाळलं जातं, आणि एवढं असूनही तुम्ही काय करता? धर्मग्रंथामध्ये तिच्याविषयी अतिशय वाईट लिहून ठेवता आणि तिला समाजामध्ये तळाला टाकण्याचा प्रयत्न करता. तर त्याचं म्हणणं आहे की याची तुम्हाला लाज वाटत नाही का? जे धर्मग्रंथ लिहितात ते धर्माच्या आधारानं सांगतात की स्त्री ही कनिष्ठ आहे, त्याच्याविषयी ते बोलत आहेत. अरे मूर्खांनो, स्त्रिया जातीनिशी लाजाळू, नाजूक व उपजत मूर्ख. उपजत मूर्ख म्हणजे त्यांना शिक्षणाची संधी नाही, त्याच्यामुळे स्त्रिया कशा असतात? लाजाळू असतात, नाजूक असतात आणि अज्ञानी असतात, त्यांना जगाचं ज्ञान नसतं. तुम्ही काय महाराज मोठे उपजत शौर्यवान, धैर्यवान, पैलवान, व्युत्पन्न, तेव्हा मातेच्या सुवर्ण कुंचल मंडलूतले अमृतास ओढ देखील लाविला नाहीच, ते तुम्ही सर्व या अबला दिले. कारण आपण सबल पडलात तेव्हा हे असे करणे आपणास कसे बरे साजेल. म्हणून ही स्त्री जाती अगदी निर्बल, मूर्ख, साहसी, अविचारी अशी नाना प्रकारची निंद्य विशेषणे देऊन एकदाच त्यांच्या नावाचा डंका ठोकलात, त्यांना निरंतर बंदिवानासारखे गृह तुरुंगात कैदी करून ठेविलेत व जिथे जिथे आपली चढती कमान करून राव बनलेत. त्यामुळे तुम्हास वाटते की बायको म्हणजे काय? अरे, ज्याच्या हाती ससा तो पारधी, बाकी सारे गैदी समजतात. लहानपणापासून म्हणजे एकंदरीत त्यांना असं सांगायचंय की स्त्री ही जन्मताच कशी काय कनिष्ठ असू शकते? स्त्री ही जन्मताच कनिष्ठ असू शकत नाही. जी तुम्हाला एवढं सांभाळते ती कनिष्ठ कसं असू शकेल? तुम्ही जन्मला नाही, एखादा मुलगा जन्मल्याबरोबर आणि एखादी मुलगी जन्मल्याबरोबर अचानकपणे त्यांच्यामध्ये भेदाभेद करायला सुरुवात होते, आणि म्हणून ते म्हणते की तुम्ही या जगामध्ये अंधार कोठडीत ठेवलेला आहे. ते पुढे म्हणतात, लहानपणापासून आपले हाती सारी सिक्का आदीन ठेवू स्त्री जातीला अगदी अंधार कोठडीत या जगापासून दूर पडद्यात जर बेत निरंतर बटकीसारखी ताबेदारी ठेवून जेथे तेथे तुम्ही आपलेच गुणाचे दिवे पाजळलेत. त्यांना न विद्या, न कुठे जाणे, न येणे, गेल्या तरी तेथे त्यांच्यासारख्याच सर्व अज्ञान, एकीसारखी दुसरी, मग जास्त ज्ञान व शहाणपण त्यांना कोठून येणार? त्यांना सांगितले की स्त्रियांना शिक्षण नाही, समाजामध्ये त्या फिरत नाहीत, त्यांना व्यवहार ज्ञान नाही, आणि त्याच्यामुळे काय झालेलं आहे तर त्या अज्ञानी राहिलेल्या आहेत. पुढे ते म्हणतात, अरे, नवऱ्या आधी बायकोने मरावे किंवा नवऱ्याने बायको आधी मरावे, याचा तुमच्या बापदादांनी देवापासून काही दाखला आणला आहे काय रे? धर्मग्रंथामध्ये असं म्हटलं जातं आणि समाजामध्ये सुद्धा असं म्हटलं जातं की विधवा होऊ नये. म्हणजे जेव्हा नवरा असतो तेव्हाच आपण मरावं, आणि नवऱ्याच्या नंतरची स्त्री जिवंत राहते तिचे हाल होतात, ते पुण्यवान नसते असं म्हटलं जातं. तर यांनी तसं विचारलेलं या स्त्रीनं, लेखिकेनं, की असा काही दाखला तुम्ही देवाकडून आणलेला आहे का की पहिले स्त्रीनंच मरायला पाहिजेत म्हणून? तर साहजिकच तसं काही नाही. पुढे त्या म्हणतात, मरणे किंवा जगणे हे तर त्या सर्व शक्तिमान नारायणाच्या हाती. तुमच्या हाती काय दगड आहे? तरुणांनी मरावे अगर म्हाताऱ्याने जगावे, त्याचा काही नेम आहे काय? कित्येक उपजतच, कित्येक ऐन तारुण्यात भरात, कित्येक 100 वर्षे या जगाचा पुरा अनुभव घेऊन, कित्येक ऐन सुखाच्या वेळेस, कित्येक राज्याच्या गादीस लाथा मारून यमाचे खडे दूत पाहता क्षणी हे सर्व आपापली मुले बाळे बायका सोडून कोणी खुशीने अगर गैरखुशीने जातातच की नाही? म्हणजे काय झालेलं इथं तर प्रत्येकाचा मृत्यू हा जो आहे हा नैसर्गिक होत असतो, परंतु जर पतीचा मृत्यू झाला तर त्या पत्नीला दोष दिला जातो, पांढऱ्या पायाची म्हटलं जातं किंवा तिला हिणवलं जातं. तर हा जो प्रकार आहे याच्याविषयी ते समजावून सांगतात की जन्ममृत्यू हा आपल्या हातात नाही. कोणी ऐन वेळेला जातो, कोणी पूर्ण जगून म्हणजे 100 वर्ष जगून जातो, कोणी आनंदात जातो, कोणी तरुणपणी जातो, कोणी लहानपणी मरत असतो. तर असे हे जे मृत्यू आहे हा काही आपल्या हातात नाही, कुणीही मनानं जात नाही.
तर ते म्हणतात तेथे कोणाचाच इलाज चालतो काय? मोठा राजा जरी असला तरी यमदूतापुढे त्याचे काहीच चालत नाही. मग येथे या गरीब स्त्रियांचे कोण ऐकतो? तेव्हा हा ईश्वरा घरचा मळा, त्याला या स्त्रियांनी काय करावे? म्हणजे जे स्त्रियांकडे पाहिलं जातं कुलक्षणी, किंवा एखादी स्त्री नुकतीच लग्न होऊन आली आणि तिच्या घरामध्ये जर मृत्यू झाला, साधा एखादा प्राणी जरी मेला, कुत्र जरी मेलं तिच्या दारातलं, मांजर जरी मेली, तरी म्हटलं जातं की हिचा पायगुणच चांगला नाही. तर हे जे आहे ही पद्धत अतिशय चुकीची आहे. कोणाचाही मृत्यू एखाद्या स्त्रीमुळे होत नाही, किंवा तिनं म्हटलं म्हणून कोणाचा मृत्यू होत नाही. हा परमेश्वरी नियम आहे, निसर्गाचा नियम आहे. ज्याचा मृत्यू येणार आहे तो येणारच आहे, त्याचा स्त्रीवर दोष लावू नका असं त्या म्हणतायत. पुढे त्या म्हणतात बरे असो, मागे कधी काळी कोणीतरी एखादी स्त्री आपले नष्ट झालेले अगर यमाने नेलेले सौभाग्य परत मागण्यास ब्रह्मा देवाजवळ गेली होती. म्हणजे आता हे कोणाची गोष्ट करतायत? तर सती सावित्रीची गोष्ट करतायत. की पुराणामध्ये असं लिहिलेलं आहे की एका पतीचा मृत्यू झाला आणि त्याचं आत्मा आणण्यासाठी ही सती सावित्री तिकडे गेली. म्हणजे स्त्रियांनी कसं वागावं, स्त्रियांचं पातिव्रत कसं असतं, किंवा पतिव्रता स्त्री कशी असते याच्याविषयी जे काही सांगितलं जातं ते असं सांगितलं जातं की ब्रह्मदेवानं या सती सावित्रीला सांगितलं, आणि या सावित्रीच्या गोष्टीमध्ये या स्त्रियांनी कसं वागायला पाहिजे, पतिव्रता स्त्री कशी असते याच्याविषयी भाष्य केलेलं आहे. आणि म्हणून यांचं असं म्हणणं आहे की स्त्रियांची जी गुलामगिरी आहे, विशेषतः लग्न झाल्याच्या नंतरची, त्याचं कारण किंवा त्याचे संदर्भ जर कुठं सापडत असतील तर या सती सावित्रीच्या गोष्टीमध्ये, जिने की यमाकडून आपल्या पतीचे प्राण आणले होते. तर त्याच्याविषयी ते म्हणतायत की असं पूर्वी म्हटलं जायचं की ती ब्रह्माजवळ गेली होती, तेव्हा तिला सृष्टी निर्मात्या भगवंतांनी कोणत्याही स्त्रियेस पुन्हा सौभाग्य तिच्या हातीत मिळणार नाही असा काही दाखला तरी दिलेला तुमच्या भारतात सापडतो का? म्हणजे आता यांनी एक वेगळाच प्रश्न उपस्थित केलेला आहे की ही तिथं गेली तर तिथल्या त्या ब्रह्मदेवानं असं म्हटलेलं आहे की परत तुला मिळणार नाही म्हणून सौभाग्य. ही कशाच्या संदर्भात बोलतायत या लेखिका? या लेखिका बोलतायत पुनर्विवाहाच्या संदर्भात. समजा एखादा नवरा मेला तर त्याच्यानंतर त्या बाईनं, स्त्रीनं दुसरं लग्न करू नये का? तर याच्याविषयी त्या म्हणतात की तसा काही दाखला तुमच्याकडे आहे का महाभारतामध्ये? एक सावित्री वेगळी करून तर यामागे सौभाग्यदानाकरिता कोणीच गेली नाही. म्हणजे इतक्या मोठ्या पतिव्रता स्त्रिया आहेत. रावणाची पत्नी होती मंदोदरी, द्रौपदी होती, आणखीन कृष्णाच्या 16 सहस्त्र बायका होत्या. याच्यापैकी कोणीतरी एक जण तरी पतीच्या प्राणाकरिता गेली का? किंवा तिनं तसं काही घरून आणलं का? तर नाहीच. हे ते सांगते, उदाहरण सांगते. बरे, ती गेली तशी आपल्या पतीस परत घेऊन आणखी त्याच जवळून तिने पुष्कळ दुसरे वरदान मागून आणले. म्हणजे फक्त पूर्ण इतिहासामध्ये, पूर्ण आपल्या पुराणामध्ये फक्त ही सती सावित्रीच आहे जी की तिथपर्यंत गेली आणि तिनं पती तर आणलाच आणला, त्याचबरोबर आणखीन भरपूर हे सुद्धा आणले, काय म्हणतात त्याला, वरदान सुद्धा आणले. आता यांनी एक प्रश्न विचारलेला आहे की बाबा कोणतीच स्त्री, दुसरी कोणतीच महाभारत रामायणातली स्त्री तिथपर्यंत गेली नाही. पण यांचा प्रश्न एक वेगळा आहे. त्या म्हणतात पण पुरुषामध्ये कोणीतरी आपले बायकोचे प्राणाकरिता यमराजाचे दरबारात तर नाहीच, पण उगीच त्या दरबाराचे वाटेवर तरी गेल्याचे कोठे ऐकण्यात आलं आहे काय? आता ही जी सौभाग्याचे दान मागण्यासाठी जी सावित्री गेली होती, ही तर पूर्ण स्त्री जातीमध्ये एक तरी आहे, परंतु असा एखादा पुरुष आहे का? तर साहजिकच नाही. असा कोणताही उल्लेख पुरुषाचा आपल्या महाभारतामध्ये नाही. याचा अर्थ मग ग्रेट कोण आहे, श्रेष्ठ कोण आहे असं त्याला दाखवायचं आहे की एकमेकाच्या प्रती प्रामाणिक कोण आहे. तर हे म्हणतायत वाटेवर तरी कोठे ऐकण्यात आलं आहे का? तर जसे एकदा सौभाग्य गेले म्हणजे
स्त्रियांनी आपली तोंडे अगदी एखाद्या महान खुन्याप्रमाणे, महाजबर अपराध्याप्रमाणे काळी करून सर्व आयुष्यभर अंधार कोठडीत राहावे. त्याप्रमाणे तुमच्या बायका मेल्या म्हणजे तुम्हीही आपले तोंड काळे करून, दाढ्या मिशा भादरून यावत जन्मापर्यंत कोठेही अरण्यवासात का राहू नये बरे. आता इथे त्यांनी महत्वाचा प्रश्न उपस्थित केलाय. आता जरी पुनर्विवाह होत असले तरी जुन्या काळी पुनर्विवाह होत नव्हते, मागच्या तासामध्ये मी सांगितले. आणि मग ज्यांचं पती मेलेला आहे अशा स्त्रिया आयुष्यभर विधवा म्हणून राहायच्या. आज सुद्धा आपल्या समाजामध्ये अशा विधवा स्त्रिया खूप आहेत. मग यांनी म्हटलेलं आहे की जसं स्त्रिया विधवा राहतात तशाच पद्धतीनं पुरुषांनी दाढी मिशी भादरून घरामध्ये एकांतात का राहू नये, राहायला पाहिजे. एक बायको मेली की तिचे 10व्या दिवशीच तुम्ही दुसरी करून आणावी. याच्या उलट काय केलं जातं, पहिली मेली की दुसरीला घेऊन येतात. असा तुम्हाला कोणत्या शहाण्या देवाने दाखला दिला आहे, तो दाखवा बरे. जशी स्त्री तसे पुरुष. म्हणजे अनेक महत्वाचा प्रश्न उपस्थित केला आहे की एवढं मोठं पतिव्रतेविषयी स्त्रियांना सांगितलं जातं, एवढं महत्व त्यांना सांगितलं जातं, तर अशाच पद्धतीनं पुरुष का वागत नाहीत. पुरुषांनी तसंच वागायला पाहिजेत, परंतु पुरुष तसे वागत नाहीत. आणि मग यांनी शेवटी आक्षेप कुणावर घेतलेला आहे, हा एक महत्वाचा भाग आहे. आक्षेप कुणावर घेतलेला आहे, ते यांनी आक्षेप घेतलेला आहे धर्मग्रंथावर. तुम्हाला लक्षात येत असेल की सावित्रीचा उल्लेख नेहमी आलेला आहे, ब्रह्मदेवाचा उल्लेख आलेला आहे, रामाचा उल्लेख आलेला आहे. कशामुळे आलेला आहे, 5 पांडवाचा उल्लेख आलेला आहे. कशामुळं, कारण की नवीन पिढीला हे जे सांगितलं जात आहे किंवा हे जे स्पष्टीकरण केलं जाते की स्त्रियांनी हे करायला पाहिजे, ते करायला पाहिजेत, विधवा राहायला पाहिजेत, याला जो आधार आहे तो धर्मग्रंथाचा आहे. म्हणजे स्त्रियांची जी गुलामगिरी आहे असं ताराबाई शिंदे यांना जे वाटतं, त्याचा जो आधार आहे तो आधार आहे आपली पुराणं, आपले धर्मग्रंथ, आपले रामायण महाभारत आणि त्याच्यामधल्या वेगवेगळ्या आख्यायिका. आणि मग ते हेच सांगतात की असे कोणते नियम आहेत, रामायण महाभारतातले असे कोणते नियम आहेत, हे नियम कोण बनवलेले आहेत आणि हे कुणाच्या हिताचे आहेत, हे आपण शोधलं पाहिजेत. आणि अशा पद्धतीनं एकंदरीतच स्त्री जीवनामध्ये जे पतीचं, विशेषतः हा जो सगळा भाग आहे, हा जो निबंधाचा भाग आलेला आहे, तो स्त्रीच्या तरुणपणाचा भाग आलेला. म्हणजे वैवाहिक जीवनामध्ये समाजाकडून ज्या अपेक्षा केल्या जातात, एका लग्न झालेल्या स्त्रीकडून ज्या अपेक्षा केल्या जातात, आता ही गोष्ट तर 150 वर्षापूर्वीची आहे. हे जे सगळे अनुभव आहेत हे एवढे आक्रमक आहेत आणि याच्यामागं त्या काळातले तेवढे अनुभव सुद्धा आहेत. तर तसे अनुभव आज नाही आहेत, आज भरपूर परिस्थिती बदललेली आहे. परंतु तरीही एकंदरीत स्त्रियांची कौटुंबिक परिस्थिती आणि धर्माचा त्यामध्ये झालेला हस्तक्षेप, धर्माने त्यामध्ये घातलेला गोंधळ, याविषयीची मांडणी या लेखामध्ये करण्यात आलेली आहे. तर इथं आपण थांबूयात. पुढच्या तासामध्ये आपण पुढचे घटक पाहूत. धन्यवाद.